नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मसाला तिखट शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर बघा, ही शंकरपाळी किती मस्त अशी झाली आहे. खमंग आणि कुरकुरीतसुद्धा झाली आहे. तर दिसायला तर खूपच छान दिसत आहे आणि मी काही शंकरपाळी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर ही शंकरपाळी किती कुरकुरीत झाली आहे तुम्ही पाहू शकता. नेहमी तर आपण शंकरपाळी बनवतो, पण आज ही जी शंकरपाळी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आज आपण कशाची शंकरपाळी केली आहे ते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी एक वाटी भरून पॉलिश केलेली मूग डाळ घेतली आहे. तर आज आपण जी पॉलिश केलेली मूग डाळ असते त्यापासून ही मसाला शंकरपाळी बनवणार आहेत. तर ही जी मूग डाळ आहे ती आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 1-2 तासासाठी भिजत ठेवली होती. तर ही डाळ जी आहे ती पूर्णपणे चांगली भिजली आहे. तर एका डाळीचे पटकन असे 2 तुकडे होत आहेत, म्हणजेच आपली डाळ आता चांगली भिजली आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही जी डाळ आहे ती अगदी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालू शकता. म्हणजे ती कोमट पाण्यामध्ये भिजत घातली की पटकन भिजली जाते. आता ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेणार आहेत. तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये डाळ टाकून घेतली. सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या. आता जर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची खात नसाल तर इथे स्किप केलं तरी सुद्धा चालतं. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकता याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे. तर यामध्ये आपल्याला डाळीचे कणसुद्धा ठेवायचे नाहीत. अगदी एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवते बघा, आपण डाळीची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. आता जर तुम्हाला यामध्ये पाणी लागलंच तर अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घेऊ शकता. पण यापेक्षा जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आता सर्व डाळ आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतली. यामध्ये आता 1 चमचा ओवा टाकायचा आहे. ओवा थोडा हातावरती क्रश करून टाकूयात, त्यामुळे शंकरपाळीला खूप छान अशी टेस्ट येते. अर्धा चमचा हळद टाकली. 1 चमचा चाट मसाला, यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप छान अशी चटपटीत चव येते. 1 चमचा धने पावडर टाकायची. जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे. इथे आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली होती, त्यामुळे लाल तिखट टाकलं तरी नाही किंवा टाकलं तरी चालतं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अर्धा चमचा मिरेपूड टाकायची. 1 चमचा पांढरे तीळ, जर पांढरे तीळ नसतील तर कलोंजी टाकू शकता किंवा काळे तीळ सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. 1 मोठा चमचा रिफाइंड तेल टाकून घेतलं, म्हणजे आपण जे भाजीसाठी तेल वापरतो तेच तेल यामध्ये टाकून घेतलं. आता सुरुवातीला हे जे सर्व सुके मसाले आहेत आणि जी डाळ आहे ती आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. म्हणजे सर्व मसाले आणि तेल जे आहे ते डाळीला पूर्णपणे व्यवस्थित बसलं जाईल. तर चमच्याने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम न करताच वापरलेलं आहे. अगदी थंड तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता यामध्ये आपण पीठ ॲड करणार आहेत. इथे मी 1 वाटी भरून मैदा घेतला आहे. आता पिठाचं प्रमाण म्हणजे जेवढं या डाळीच्या मिश्रणामध्ये पीठ बसेल तेवढंच आपल्याला टाकत पिठाचा एक असा घट्ट गोळा मळून तयार करायचा आहे. इथे मी साधारण 1 वाटी पीठ घेतलं. तर यापेक्षा जास्त तुम्हाला पीठ जर लागलं तर तुम्ही अजून पीठ घेऊन पीठ छान असं घट्ट मळून घेऊ शकता, किंवा जर पीठ लागलंच नसेल तर एवढ्याच प्रमाणामध्ये पीठ मळून घेऊ शकता. आता या डाळीच्या मिश्रणामध्ये पूर्णपणे आपल्याला पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी शंकरपाळी तुम्हाला जर अजूनच पौष्टिक बनवायची असेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता, किंवा 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता. आता इथे बघा, आपण पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून तयार केलेला आहे. तर परत मी याला हाताने छान असं मऊ करून घेते. आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे.
तर यावर आता आपण एक झाकण ठेवूयात आणि हे पीठ जे आहे ते कमीत कमी अर्धा तासासाठी छान असं रेस्ट होऊ देऊयात. आता यावर झाकण ठेवलं आणि अर्धा तास हे पीठ असंच बाजूला ठेवूयात. तर बघा अर्धा तास झालेला आहे. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि परत हे जे पीठ आहे ते हाताने थोडंसं मऊ करून घेऊयात. आता आपण याची चपाती लाटून घेणार आहे. त्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा घेतला. हातावर याचा गोल गोळा करून घ्यायचा. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तसंच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी अगदी छोटासा गोळा बनवून घेतला. आता याची चपाती लाटून घेऊयात. तर थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि याची आपल्याला अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना अगदी पातळ अशी चपाती लाटायची आहे. जर जाड चपाती राहिली तर ज्या शंकरपाळ्या आहेत त्या थोड्याशा नरम सुद्धा होऊ शकतात. इथे बघा आपण अगदी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे. तर त्याची थिकनेस बघू शकता तुम्ही. अगदी पातळ अशी चपाती लाटून तयार केली. आता याच्या आपण कापण्या करून घेऊयात. तुम्हाला आता हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे कापण्या करून घेऊ शकता. हवं तर तुम्ही गोल मटरी आकारामध्ये सुद्धा कापू शकता किंवा चौकोनी आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. इथे आपण एका चपातीच्या या शंकरपाळ्या बनवून घेतल्या. आता सर्व शंकरपाळ्या काढून एका प्लेटमध्ये ठेवूयात. इथे आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत. आता लगेच या तळून घेऊयात. गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता तेल आपल्याला अगदी हाय फ्लेमवर तापवून घ्यायचं नाही. मध्यम आचेवर हे तेल तापवून घ्यायचं आहे आणि एक एक करून कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या शंकरपाळ्या टाकून घेऊयात. अगदी मंद आचेवर ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. तर बघा आपण सर्व शंकरपाळ्या टाकून घेतल्या. तर थोडंसं चमच्याने आपण चांगलं ढवळून घेऊयात आणि मध्यम आचेवर 1 ते 1.5 मिनिट या शंकरपाळ्या दोन्ही बाजूने अगदी गोल्डन रंगावर तळून घेऊयात. तुम्ही कधी मूग डाळीची शंकरपाळी केली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा शंकरपाळीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि आता या शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तर या शंकरपाळ्या आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि तेल आपण पूर्णपणे निपटून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या तळून घेतल्या आहेत. इथे बघा आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत. तर बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा एक वेळेस ही मूग डाळीची शंकरपाळी नक्की करून बघा. ही शंकरपाळी 1 महिनाभर सुद्धा टिकते. मधल्या वेळेत किंवा टी टाईमला या शंकरपाळ्या तुम्ही नक्की खाऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.